बाहेरून शांत दिसणारा मनुष्य आतून किती युद्ध लढत असतो हे कोणालाच दिसत नाही. लढाई बाहेर नाही रे बाळा, खरी लढाई आत असते. वेळेला लोक दोष देतात, पण वेळ कधीच वाईट नसते. वेळ फक्त माणसाला घडवते. बदल फक्त मनुष्यच होतो. चांगला माणूस त्याच्या खऱ्या शब्दांनी ओळखला जातो. भिंतीवर लिहिलेलं चांगलं असतं, पण हृदयात कोरलेलं फार महत्त्वाचं असतं. राग येतो, तो येणारच, पण रागावर नियंत्रण ठेवणारा माणूसच मोठा होतो. राग कमी झाला तर नाती लांब जातात. घाईने घेतलेले निर्णय आयुष्यभर पश्चाताप देतात. थांब, थोडं थांबायला शिक. संयम शिक. जे खरंच तुझं आहे ते कुणाचं कधीच होणार नाही. आणि जे तुझं नाही ते कितीही धरून ठेवलंस तरी निसटून जाणार. वास्तव वेदना देतं, पण स्वप्न सुंदर असतात. योग्य कर्म ते नाही ज्याचा परिणाम नेहमी योग्य येतो. योग्य कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधीच चुकीचा नसतो. लोक म्हणतात, आयुष्य एकदाच मिळतं. हे चुकीचं आहे. मृत्यू एकदाच मिळतो. आयुष्य तर रोज नव्याने मिळतं. डोळ्यात पाणी आलं नाही तर कांदा कापता येत नाही. आणि वेदना झाल्याशिवाय आयुष्य समजत नाही. सौंदर्य चेहऱ्यात नसतं रे, ते मनात आणि विवेकात असतं. लोक चेहऱ्यात शोधतात म्हणून फसतात. स्वतःकडे आधी लक्ष दे. उरला वेळ मिळाला तर लोकांकडे बघ. वाईट वेळ म्हणजे शस्त्रागार आहे. याच ठिकाणाहून यशाची हत्यारं मिळतात. किती लोक तुला ओळखतात याला काही अर्थ नाही. कोण तुझ्यासाठी उभं राहतं हे महत्त्वाचं आहे. पर्वत चढणारा माणूस नेहमी नम्रतेने चालतो, आणि जो उतरतो तो गर्वाने चालतो. नम्रता यशाकडे घेऊन जाते, गर्व अपयशाकडे. गर्व देवाला राक्षस बनवतो, आणि नम्रता राक्षसालाही देव बनवते. लोक म्हणतात, नशिबात जे आहे तेच मिळेल. पण मी सांगतो, नशिबावर काहीही सोडू नकोस. कर्मावर विश्वास ठेव. नशिबावर अवलंबून राहणारे नेहमीच उद्ध्वस्त होतात. तयारीशिवाय काम करणारे कधीच यशस्वी होत नाहीत. चांगलं विचार केलास तर चांगलं होईल. वाईट विचार केलास तर वाईट होईल. तू दिवसभर जे विचारतोस तेच तू बनतोस. पायाला लागलेली जखम चालायला शिकवते. मनाला लागलेली जखम जगायला शिकवते. गोड बोलणारे मध विकत नाहीत आणि कडू बोलणारे मिरच्या विकत नाहीत. शब्दांत एक वेगळीच शक्ती असते. लोकांना चांगलं ऐकायला वेळ नाही, पण वाईट ऐकायला भरपूर वेळ असतो. लोक आरशात चेहरा पाहणं थांबवतील जर आरशात स्वभाव दिसायला लागला तर. चांगल्या लोकांची परीक्षा घेऊ नकोस. ते पाण्यासारखे असतात. फोडत नाहीत, हळूच निघून जातात. वाईट विचार मनात का येतात हे कधीच समजत नाही, पण एक दिवस सगळं विसरून पुढे जायचं असतं. पैसा साठव, कारण भविष्याच्या अडचणी त्याच्याशीच लढायच्या असतात. पण पैशाचा गर्व करू नकोस. एक शेतकरी देवावर रागावला होता. तो मेहनती होता, पण निसर्ग कधी साथ देत नव्हता. कधी पाऊस, कधी ऊन, कधी वादळ. आणि देवाने त्याला शिकवलं, सगळं आपल्या हातात नसतं. माणूस पैसा घेऊन जात नाही, पण आठवणी आणि कर्म नक्की घेऊन जातो. जर आयुष्यात मोठा माणूस व्हायचा असेल तर लहान लोकांचा अपमान करू नकोस. लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. भीती सोड, संयम धर, कर्म करत रहा. हे शब्द नाहीत, हे अनुभव आहेत.